श्री विजय वाडेकर यांचा जन्म झाला। नवीन स्वप्न नवीन आशांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली। 1972 साली त्यांच्या आयुष्यात एक सुंदर वळण आलं। त्यांचा विवाह सौ छाया वाडेकर यांच्या सोबत झाला आणि एक नवीन संसाराची सुरुवात झाली। 1978 साली त्यांच्या घरी पहिलं अपत्य जन्माला आलं आणि ती म्हणजे त्यांची लाडकी कन्या गीता हिचं आगमन झालं। त्यांच्यानंतर आमचा सर्वांचा फेवरेट म्हणजेच 1981 साली कुटुंबात दुसरा आनंद झाला आणि तो म्हणजे आमचा प्रशांत। तर 1984 साली पुन्हा घरामध्ये आनंद झाला आणि तिसरा मुलगा विकास हा जन्माला आला। अशा प्रकारे 3 मुलांनी हे कुटुंब परिपूर्ण झालं आणि 1998 साली मोठी मुलगी गीता हिचा विवाह नागवेला कुटुंबात झाला। 1999 साली पहिली नात उत्कर्षा ही जन्माला आली। नंतर 2002 साली दुसरी नात दिशा जन्माला आली आणि मग 3 वर्षांनी 2005 साली नातवाचा जन्म झाला, सार्थक हा जन्माला आला आणि हे कुटुंब या कुटुंबाला सार्थक झालं। वाडेकरांनी अगदी न खचता न डगमगता आपल्या कुटुंबाचं मनोबल वाढवलं। त्यांनी त्यांचं दुःख आपल्या हृदयाशी ठेवून आपल्या कुटुंबाच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे राहावं त्यांनी चालू ठेवला। आणि त्यानंतर 2006च्या नंतर 2012 साली प्रशांतचा विवाह नीलम सोबत झाला आणि प्रशांतचा विवाह नीलम सोबत झाला आणि या दोन्ही उभयतांसोबत त्यांचा पुन्हा एकदा प्रवास या दुःखातून परत सुखामध्ये चक्र सुरू झालं। नंतर 2013 साली त्यांचा मुलगा विकास याचा विवाह सुरेखा सोबत झाला। पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण आले आणि या 2013 नंतर तब्बल 10 वर्षानंतर वाडेकर कुटुंबामध्ये पुन्हा एकदा नवीन छोट्या बालिकेचं आगमन झालं, ती म्हणजे विहा। आणि शेवटी 2025 साली प्रशांत आणि नीलम यांच्या घरी एक राजकुमार जन्माला आला, तो म्हणजे निलांत। आणि असं कुटुंब परिपूर्ण झालं। तर या संपूर्ण कुटुंबाला मी स्टेजवर यायचं आमंत्रित करतो। सर्वांनी आमच्या बर्थडे बॉयला घेऊन या सुद्धा इथे आलेले आहेत औषध करायला। बाबा इकडे बघा।
मेरे दिल की मस्त बहारों का मनाज मैं जो चाहे जाऊं चाहे दिलों के साथ करूं चाहे दिल से प्यार करूं हो सारा जहां मेरे लिए मेरे लिए त्यांचा जीवन प्रवास म्हणजे एक शांत पण भक्कम योद्ध्याची कहाणी आहे. जीवेत शरदः शतम शतम सुदिनम सुदिनम जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम यशस्वी भवा समृद्ध भव स्वस्थ भव विजयी भव सर्वदा जन्मदिनस्य अंतकर्णस्य शुभेच्छा.